हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राहरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, हा आपला इन्फ्लुएन्स सायकोलॉजीचा तिसरा एपिसोड. या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही रागाने लोकांना जिंकू शकत नाही. होय फ्रेंड्स, तुम्ही रागाने लोकांना जिंकू शकत नाही. आपल्याला असं वाटत असतं फ्रेंड्स की रागाने लोक बदलतात, पण काय कदाचित थोड्या वेळासाठी तुम्हाला असं वाटत की तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्ही रागवल्यामुळे चेंज झाले आहेत, पण इंटरनली काय होतं, फक्त ते तुमच्यापासून दूर जात असतात, ते तुमच्यापासून एक डिस्टन्स ठेवत असतात. कारण फिअरमुळे काय ना मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर रागवता तेव्हा ती व्यक्ती जेव्हा घाबरते, या फिअरमुळे काय होतं, लोक तुम्हाला ओबे करू शकतात, ते तुमचं ऐकतील, तुम्हाला ओबे करतील, पण काय होतं, रिस्पेक्ट जी आहे ती रिस्पेक्ट तुम्हाला फक्त आणि फक्त इमोशनल कंट्रोल मधूनच मिळू शकते मित्रांनो. तर फ्रेंड्स, लोकांना असं वाटत असतं की अँगर म्हणजे ही एक स्ट्रेंथ आहे. मी जर लोकांना रागवलं तर ही माझी स्ट्रेंथ आहे, की मला मी रागवलं की लोक मला घाबरतात, मी म्हणलं तसं ऐकतात, ही माझी स्ट्रेंथ आहे. पण रियालिटी काय आहे? रियालिटी याच्या एकदम उलटी आहे. रियालिटी काय आहे? जो माणूस स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल नाही ठेवू शकत फ्रेंड्स, तो व्यक्ती, तो माणूस कधीही दुसऱ्यांना इन्फ्लुएन्स करू शकत नाही. तर आता मित्रांनो, आपण पाहूयात की व्हाय पीपल यूज अँगर. लोक रागाचा उपयोग का करतात, त्याचे काही एक 3-4 मुद्दे आहेत, ते सांगतो मी तुम्हाला. फ्रस्ट्रेशन, त्याच्यानंतर काय इगो हर्ट, त्याच्यानंतर काय फिलिंग अनहिअर्ड, म्हणजे न ऐकल्यासारखं वाटणं की माझं कोणी ऐकत नाही असं वाटणं. त्यानंतर काय लॅक ऑफ इमोशनल कंट्रोल. फ्रस्ट्रेशन म्हणजे काय की त्यांचं काही काम झालं नाही किंवा काही एखादी गोष्ट अडकली आहे आणि ती गोष्ट होत नाहीये, या गोष्टीचं टेन्शन येऊन मग तुम्हाला जे फ्रस्ट्रेशन येतं, ते फ्रस्ट्रेशन लोक रागामधून दुसऱ्या व्यक्तीवर काढतात. त्यानंतर काय इगो हर्ट. एखाद्या सिच्युएशन मध्ये, एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीचा जर इगो हर्ट केला तर ती व्यक्ती एकदम रागावते, कारण तिला असं झालेलं असतं की अरे, ह्या व्यक्तीने माझा इगो हर्ट केला. त्यानंतर फिलिंग अनहिअर्ड. फिलिंग अनहिअर्ड म्हणजे काय की लोकांनी दुर्लक्षित केल्यासारखं वाटणं, न ऐकल्यासारखं वाटणं, म्हणजे मी काय जे सांगतोय त्याकडे लोक दुर्लक्ष करतायत किंवा माझं सांगितलेलं लोक ऐकत नाहीयेत असं वाटणं. आणि लॅक ऑफ इमोशनल कंट्रोल म्हणजे काय की तुमचं तुमच्या इमोशन्सवर योग्य पद्धतीने कंट्रोल नाहीये. हे 4 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे लोक रागवतात आणि लोक चिडतात. जी लोक बहुतेक वेळा राग वापरत असतात ना, अँगर इश्यूज ज्या लोकांना असतात, ती लोक यामुळे चिडत असतात, यामुळे ते रागवत असतात की त्यांना असं वाटत असतं की ते पॉवरलेस झालेले आहेत आणि मी जर रागवलो तर म्हणजे ती माझी स्ट्रेंथ आहे आणि मग लोक माझं ऐकतील. सो ज्या लोकांना पॉवरलेस झाल्यासारखं वाटतं ती लोक पटकन रागवतात मित्रांनो. आता आपण पाहूया की फिअर मध्ये आणि रिस्पेक्ट मध्ये डिफरन्स काय आहे. फिअर वर्सेस रिस्पेक्ट काय मित्रांनो, फिअर जो आहे ना, तो तुम्हाला टेम्पररी ओबिडियन्स देतो. म्हणजे काय, जी व्यक्ती जर तुम्हाला घाबरली तर त्या भीतीपोटी, तुमच्या रागापोटी थोड्या वेळासाठी ते तुमचं ऐकतील, तुमचं ऐकतील, तुम्हाला ओबिडियन्स देतील. पण रिस्पेक्ट जी आहे ना, जर एखाद्या व्यक्तीची तुम्ही रिस्पेक्ट कमी किंवा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला चालू केलं तर काय होतं, ही जी रिस्पेक्ट आहे ती व्यक्ती त्या रिस्पेक्टमुळे तुमच्यावर लाईफ टाईम इन्फ्लुएन्स झालेली असते, कारण त्या व्यक्तीची रिस्पेक्ट तुम्ही मिळवलेली असते. आता याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मित्रांनो. काय, जर तुमचे पॅरेंट्स स्ट्रिक्ट असतील तर तिथे काय होतं, आपण भीतीपोटी त्यांचं ऐकत असतो. त्यानंतर अँग्री, जर तुमचा बॉस अँग्री असेल, तो सतत रागवत असेल, त्या रागापोटी आणि कामाच्या तणावापोटी आपण त्या माणसाचं ऐकत असतो. त्यानंतर जर रिलेशनशिप मध्ये तुमचा पार्टनर तुम्हाला ओव्हर कंट्रोल करत असेल तर त्या कंट्रोलिंग पोटी किंवा त्या रागापोटी आपण त्या व्यक्तीचं ऐकत असतो. आणि मग या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, लोक जी आहेत ना मित्रांनो, लोक तुमच्या समोर शांत राहू शकतात, ते समोर तोंडा देखील तुम्हाला शांत दाखवतील, तुमचं ऐकतोय असं दाखवतील, पण इंटरनली काय होत असतं, इंटरनली ती लोक तुमच्यापासून डिस्कनेक्ट होत असतात. हळूहळू ती लोक तुमच्यापासून दूर जायला चालू होतात.
आता आपण पाहूया मित्रांनो की व्हॉट अँगर डज टू रिलेशनशिपमध्ये अँगर इश्यूज किंवा रागामुळे रिलेशनशिपवर कसा प्रभाव पडतो. काय काय होतं मित्रांनो, एकतर इमोशनल डिस्टन्स वाढतो. दुसरी गोष्ट कम्युनिकेशन शटडाऊन, म्हणजे काय, संभाषणच बंद होऊन जातं. तिसरी गोष्ट रिसेंटमेंट, म्हणजे काय, दुरावा निर्माण होतो. आणि सायलेंट डिटॅचमेंट म्हणजे काय, हळूहळू शांततेने ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामधून निघून जाते आणि आपल्याला कळतही नाही की ती व्यक्ती आपल्या आयुष्यामधून का निघून गेली. आपल्याला असं वाटत असतं की काहीतरी माझं चुकले किंवा काय, पण ऍक्च्युली हे जे सर्व काही झालेलं असतं हे तुमच्या अँगर इश्यूजमुळे आणि अति रागवण्यामुळे झालेलं असतं मित्रांनो. कधी कधी ना मित्रांनो, रिलेशनशिप ज्या त्या मोठ्या मोठ्या फाईट्समुळे, मोठ्या मोठ्या भांडणांमुळे नाही, तर कन्सिस्टंट रिपीटेड अँगरमुळेही दुरावतात आणि तुटतात. तर फ्रेंड्स, आपला जो पुढचा मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर आपण हे बघणार आहोत की काम पीपल जे आहेत, जी शांत लोक आहेत, ती खरी पॉवर धरून असतात, ती रिअल पॉवर धरून असतात. काम पीपल होल्ड द रिअल पॉवर. तर काय, जे लोक इमोशनली स्ट्रॉंग असतात ना, जे स्वतःच्या इमोशन्सवर, त्यांच्या भावनांवर संयम असतो, कंट्रोल असतो ना, ती लोक कधीही लाऊड रिॲक्शन्स देत नाहीत. ते लाऊड नसतात. ते काय करतात, पहिले तर ते ऑब्झर्व करतात, मग रिॲक्ट करत नाही. ते सिच्युएशन समजून घेतात, कमी रिॲक्ट करतात. त्यानंतर ते काय करतात, बोलायचं काय, सिच्युएशन समजून घेतल्यानंतर ते काय करतात, ऑब्झर्व करतात, सिच्युएशन समजून घेतात, मग त्याच्यावर विचार करतात की ठीक आहे, आता ह्या सिच्युएशन मध्ये अशी सिच्युएशन आहे, आता मला काय बोलायचंय याचा ते विचार करतात आणि मग रिॲक्ट करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते काय करतात की जेव्हा त्यांच्यावर इमोशनल प्रेशर असतं, त्या इमोशनल प्रेशर मध्ये ते अत्यंत शांत राहतात. फ्रेंड्स, कामनेस जी आहे, शांतता जी आहे, ती कमजोरी नाहीये, ती एक हाय लेवलची कंट्रोलिंग ॲबिलिटी. जर तुमच्यामध्ये कामनेस असेल, तुम्ही जर शांत राहून सिच्युएशन हँडल करू शकत असाल, तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे एक हाय लेवलची कंट्रोलिंग ॲबिलिटी आहे. तुम्ही एकदम कोणत्याही सिच्युएशनला एकदम इझिली कंट्रोल करू शकता. आता आपण पाहूयात मित्रांनो की जे रागीट लोक असतात ते इन्फ्लुएन्स का गमावतात. व्हाय अँग्री पीपल लूज इन्फ्लुएन्स. सायकोलॉजी काय सांगते, जेव्हा कोणी इमोशनली एक्सप्लोड होतं मित्रांनो, त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस लोक तुमचे वर्ड्स ऐकत नाहीत. ते काय करतात, ते फक्त तुमचा टोन फील करतात. म्हणजे काय, जेव्हा एखादा व्यक्ती रागात आहे त्यावेळेस समोरच्या व्यक्तीला हे काहीच लक्षात येत नाही. त्याला फक्त एवढं दिसत असतं की हा व्यक्ती माझ्याशी रागाने बोलतोय. ते तुमचा टोन, तुमचा आवाजाचा वाढलेला पट्टा जो आहे तो फील करतात आणि मग इमोशनली शटडाऊन होतात. ते दुखावले जातात आणि शांत बसतात. आता आपण पाहूयात की हाऊ पॉवरफुल कम्युनिकेशन वर्क, म्हणजे पॉवरफुल कम्युनिकेशन जे आहे ते कसं वर्क करतं मित्रांनो. काय, इन्स्टेड ऑफ शाउटिंग, ब्लेमिंग आणि इमोशनल अटॅक्स, म्हणजे लोकांवर रागवण्यापेक्षा, त्यांच्यावर ओरडण्यापेक्षा, त्यांना ब्लेम करण्यापेक्षा किंवा इमोशनली त्यांना अटॅक करण्यापेक्षा, त्यांना इमोशनली सप्रेस करण्यापेक्षा, इन्स्टेड ऑफ शाउटिंग, ब्लेमिंग अँड इमोशनल अटॅक्स, यूज पॉज, क्वेश्चन, काम टोन आणि इमोशनल अंडरटेकिंग. म्हणजे काय करायचंय, तुम्हाला बोलण्या अगोदर पॉज घ्यायचा आहे, आधी त्यांना क्वेश्चन करायचं की बाबा काय झाले काय नाही, एक शांत टोन मध्ये, संयमी टोन मध्ये त्यांच्याशी बोलायचंय आणि तुमचे जे इमोशनल अंडरटेकिंग आहे त्याला समजून घेऊन, त्या व्यक्तीच्या इमोशनल अंडरटेकिंगला समजून घेऊन मग त्याला रिॲक्ट करायचं आहे. फायनली मी तुम्हाला काय म्हणतोय मित्रांनो की रागाने तुम्ही लोकांना घाबरवू शकता पण इन्फ्लुएन्स नाही करू शकत. कारण खरी ताकद जी आहे मित्रांनो ती आवाजात नसते, ती असते इमोशनल कंट्रोल मध्ये. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल, टॉक्स रिअल लाईफ रिअल रिसेट. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील.